नमस्कार सर्वांना, मी पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरी तयार केलेल्या गव्हाच्या भरड्याची गुळाची लापसी बनवून दाखवणार आहे। तर अगदी सोपी रेसिपी आहे, त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा। लापसी बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे घरी तयार केलेल्या गव्हाचा भरडा घेतलेला आहे। तर हा भरडा घरी कसा तयार करायचा त्याचा हे व्हिडिओ मी नक्की अपलोड करीन। तर मी इथे घरी तयार करून घेतलेला भरडा 1 ग्लास घेतलेला आहे। तर लापसी बनवण्यासाठी मी 1 ग्लासाने माप घेतलेले आहे। तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीचा अगदी किराणा दुकानात भेटतो तसा आपला घरच्या घरी भरडा बनवून तयार झालेला आहे। तर अगदी घरच्या घरी छान असा आपला हा भरडा बनवून तयार होतो। तर लापसी बनवण्यासाठी मी इथे 1 ग्लास भरडा घेतला आहे। त्याचबरोबर इथे काजू, बदाम आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर गॅसवर मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये किंवा कुकरमध्ये तुम्ही लापसी बनवू शकता। कढईमध्ये जरा जास्त वेळ लागतो, तुम्ही कुकरमध्ये बनवले तरी चालेल। तर इथे सर्वात अगोदर आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे। कढईमध्ये ते काप करून घेतलेले काजू, बदाम, खोबऱ्याचे तुकडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत। त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचे आहे व तुपामध्ये आपल्याला छान लाल होईपर्यंत हे भाजायचे आहेत। लाल होईपर्यंत भाजून झाले की बाजूला प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। त्याच कढईमध्ये मी आणखी 1 चमचा तूप घालून घेतलेले आहे। तूप घातल्याच्या नंतर आपण इथे 1 ग्लास भरडा घेतलेला होता का, तो गव्हाचा भरडा आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे व छान लाल होईपर्यंत 3-4 मिनिट आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। तर अगदी कमी गॅसवरच हा भरडा आपल्याला भाजायचा आहे। गव्हाचा भरडा आपण ह्या पद्धतीने छान तुपामध्ये भाजला तर आपली लापशी एकदम मोकळी सुटसुटीत होते। त्यासाठी आपल्याला हा भरडा तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे व भरड्याला आपल्या ह्या लापशीला ही चव खूप छान येते। तर बघू शकता इथे तुपामध्ये मी 3-4 मिनिट हा भरडा भाजून घेणार आहे। तर भरड्याचा इथे भाजताना कलर बदललेला आहे। तर ह्या पद्धतीचा आपल्याला भरडा हा भाजून घ्यायचा आहे। तर इथे ह्या पद्धतीचा छान भरडा भाजून झाला की मी लापशी तयार करण्यासाठी बाजूला गॅसवर मी इथे पातेल्यामध्ये 4 ग्लास पाणी ठेवलेले होते। तर पाणी आपल्याला हे लापशी तयार करण्यासाठी लागणार आहे। तर ज्या ग्लासाने आपण भरडा मापून घेतलेला आहे त्याच ग्लासाने आपल्याला पाणी मापून घ्यायचे आहे। तर 4 ग्लास पाणी ते गरम करून घेतलेले आहे, ते कढईमध्ये घालून घेतलेले आहे। कढईमध्ये घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे व त्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे। तर गोडाच्या पदार्थामध्ये आपण थोडेसे मीठ घालून घेतो। तर थोडे मीठ घातलेले आहे। मीठ घातल्याच्या नंतर त्यामध्ये आपण काजू, बदाम फ्राय करून घेतलेले होते ते आपल्याला ह्यामध्ये घालायचे। तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता। तर ह्या पद्धतीने सर्व आपले छान इथे घालून झाल्याच्या नंतर आपल्याला झाकण ठेवायचे आहे व छान 10 ते 15 मिनिट शिजून द्यायचे आहे। 15 मिनिटानंतर बघू शकता छान अशी आपली लापशी इथे शिजलेली आहे। तर शिजत आली की त्यामध्ये आपल्याला ज्या ग्लासाने आपण भरडा घेतलेला होता त्याच ग्लासाने आपल्याला 1 ग्लास बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे। तर गूळ आपल्याला बारीक चिरायचा आहे किंवा खिसणीने खिसून घ्यायचा आहे, म्हणजे लवकर विरघळला जातो। त्यासाठी ते 1 ग्लास गूळ घालून घेतलेले आहे व छान व्यवस्थित असे आपल्याला हे लापशीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तर ह्या पद्धतीने सर्व गूळ मी इथे लापशीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे व परत आपल्याला त्यावर झाकण ठेवून घ्यायचे आहे व आणखी 10 मिनिट शिजून द्यायचे आहे। तर 10 मिनिटानंतर बघू शकता छान असं इथे आपली लापशी शिजलेली आहे। तर इथे थोडेसे गुळाचे पाणी शिल्लक राहिलेले आहे। तर ह्या पद्धतीने मी हे मिक्स करून घेते व फुल गॅस करून हे आपल्याला पाणी आटून घ्यायचे आहे। तर अगदी बघू शकता छान अशी इथे लापशी आपली बनवून तयार झालेली आहे। तर ह्या पद्धतीची लापशी आपली छान इथे शिजत आली की त्यामध्ये मी इथे बडीशेप घालून घेते। बडीशेपमुळे आपल्या लापशीला चव खूप छान येते। बडीशेप आपल्याला थोडीशी गॅसवर तव्यामध्ये भाजून घ्यायची आहे व बारीक करून आपल्याला लापशीमध्ये घालायची आहे व 1 चमचा विलायची पावडर घालून घेतलेली आहे। तर ह्या पद्धतीने छान अशी इथे गुळाची लापशी बनवून तयार झालेली आहे। तर अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट अशी रेसिपी आपली ही बनवून तयार होते। तर ही मी मिक्स करून घेतलेली आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये ही लापशी मी बाजूला काढून घेते। तर बघू शकता अगदी मस्त मोकळी सुटसुटीत आपली गुळाची लापशी घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीची गुळाची लापशी नक्की बनवा, अगदी सोपी रेसिपी आहे। आणि गव्हाचा भरडा घरच्या घरी कसा तयार करायचा त्याचाही व्हिडिओ मी नक्की अपलोड करीन। तर बघू शकता छान अशी मोकळी सुटसुटीत आपली गुळाची गोड लापशी बनवून तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। बघू शकता लापशीच्या कडीने मी इथे छान असे काजू ठेवून घेतलेले आहेत। अगदी सुंदर छान अशी इथे आपली गुळाची लापसी बनवून तयार झालेली आहे।
चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत गोड रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.